इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन, बीजापुर बेस, सोलापुर। शासकीय सेवेत समायोजन करावे व त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी सोलापूर महापालिका असेल किंवा ग्रामीण भागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कर्मचारी अधिकारी बेमुदत संपावर आहेत, काम बंद आंदोलन आहेत। या संदर्भात काय त्यांच्या मागण्या जाणून घेऊया। ताई, तुमचं नाव काय, कुठे तुम्ही काम करता, मागण्या काय तुमच्या? नमस्कार, मी संगीता महाडिक। मी देगाव UPSCमध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे। मी 2009 पासून PSC सब सेंटर NGOमध्ये काम केलेलं आहे। परमनंट कर्मचारी जे काम करतात तेच काम आम्ही पण करतो, परंतु परमनंट कर्मचाऱ्यांना 65 ते 70 हजार पेमेंट मिळतो आणि आम्हाला फक्त 18,000। ही खूप मोठी तफावत आहे। हा आमच्यावर होणारा अन्याय आहे। तर आमची एकच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, समान काम समान वेतन मिळालं पाहिजे, नाहीतर जे रिक्त पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये आमचं समायोजन झालं पाहिजे। आम्ही 12 प्रकारचं व्हॅक्सिन देण्याचं काम करतो। याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, गरोदर माता बालके, EVINच्या एंट्री, RCH पोर्टलच्या एंट्री, एवढं महत्त्वाचं काम करूनही आरोग्याच्या यंत्रणेबाबत सरकार खूपच तुम्ही आंदोलन करताय? आम्ही 25 ऑक्टोबरपासून आंदोलन चालू आहे आमचं। शासन काय दखल घेतलंय? काही दखल घेतलेली नाही, कुठलीही मीटिंग वगैरे काही झालेलं नाही आणि कोणी भेटायलाही आलेलं नाही आहे आम्हाला। गेल्या 25 ऑक्टोबरपासून यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र या आंदोलनाची दखल राज्य शासन असेल किंवा स्थानिक पातळीवर घेतली गेलेली आहे। ताई, काय सांगताय? समान काम समान वेतन अशी मागणी आहे, काय सांगता? हो, आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला समान कर आणि समान वेतन मिळावं आणि जे आता शासनाने जे 30% लागू केले ते आम्हाला बिलकुल कुणालाच मान्य नाही। आम्हाला 30% नको, काय नको, आम्हाला समान कर आणि समान वेतन आणि समायोजन, एवढे 2च आम्हाला अटी आहेत आमच्या, फक्त एवढे 2च अटी। काम करताय तुम्ही? आम्हाला 10 ते 12 तास आमच्याकडून काम केलं जातं। सकाळी आम्हाला कोरोना काळात आम्हाला टाईमच ठेवला नाही, कधीही या आणि तुम्ही ते तुमचे सगळे सर्वे म्हणा, कोरोनाचं इंजेक्शन म्हणा, आणि आम्ही हे सोलापूर महानगरपालिका किंवा सोलापूर ऑल जिल्हा असू द्या, आम्ही सगळं वॅक्सिनेशन सांगितल्याप्रमाणे कोरोनाचं सगळं परिपूर्णपणे आम्ही टार्गेट पूर्ण केले। आम्हाला टार्गेटनुसार काम सांगितलं जाते त्यानुसार, किती मिळते? आणि सध्या आता आम्हाला 18 ते 20,000 मानधन दिलं जातं पाहिजे आमचं समान काम। जे आता जे परमनंट लोक शासन जे परमनंट लोकांना जेवढा पेमेंट देतो तेवढाच आम्हाला द्यावं, कारण की आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच काम करतो। कुठलंही काम आम्ही करत नाही असं नाही, त्यांनी जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काम करतो, कारण की आम्ही कंत्राटे म्हणून आमच्यावर बऱ्याचपैकी अशा कामं लादली जातात। तुम्ही कंत्राट आहेत हे काम केलं पाहिजे, तुम्ही कंत्राट आहेत हे काम केलंच पाहिजे। प्रत्येक प्रकारचे ऑनलाईन काम आमच्याकडून केलं जातं। म्हणजे ज्या पद्धतीनं कंत्राटी एखादा कर्मचारी काम करतो तितकंच काम परमनंट म्हणजे शासकीय सेवेत कायम असलेला कर्मचारी करतो, त्यांना मोठ्या प्रमाणात मानधन आहे, मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागत आहे। काय सांगाल दादा, किती वर्षापासून काम करताय, कुठे करताय काम? मी आनंद कुलकर्णी, प्रोग्राम असिस्टंट क्षयरोग विभाग महापालिका। मी गेल्या 23 वर्षापासून काम करतोय। एवढे वर्ष काम केलेल्या महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्याला कमीत कमी 60 ते 70 हजार पगार आहे, पण आम्हाला फक्त अक्षरशः मित्रांमध्ये पाहुण्यांमध्ये लाज वाटते सांगायची, फक्त 21,000 रुपये पगारावर, तुटपुंज्या पगारावर हे आम्ही काम करतोय। आणि आम्हाला एवढ्यात काही आमचा प्रपंच भागत नाही, मुलं बाळं मोठी झालीत, त्यांचे शिक्षण वगैरे कुठल्याही गरजा भागायला आम्ही असमर्थ ठरतोय। त्यामुळं आमची शासनाला आणि महापालिकेला कळकळीची विनंती की त्यांनी समान काम समान वेतन द्यावं आणि महापालिकेत ज्या काही रिक्त जागा निघतील आरोग्य खात्यामध्ये किंवा इतर ह्याच्यात, त्यामध्ये त्या केडरनुसार ज्यांनी जास्त वर्ष नोकरी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना सामावून घ्यावं आणि जे मागं राहतील त्यांना टप्प्याटप्प्याने सामावून घ्यावं, पण त्यांना समान काम समान वेतन परमनंट कर्मचाऱ्यांना एवढं देण्यात यावं। म्हणजे PSC असेल किंवा नागरी आरोग्य केंद्रात काम बंद आहे का तुमचं? आता सध्या सगळीकडे ऑल महाराष्ट्र हा संप चालू आहे आणि सगळीकडे काम ठप्प आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सोलापूर महापालिका असेल, ग्रामीण असेल, या नागरी आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये देखील
यांच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम होत आहे, मात्र शासन यांच्या मागणीची दखल घेत नाही. ताई, किती वर्ष झालं तुम्ही काम करताय, काय तुमच्या मागण्या आहेत? सर, गेल्या 15 वर्षापासून आम्ही ते काम करतो आहे आणि आता जर बघितलं तर आमचा पगार 18 ते 20,000 आमच्या हातात पडतो आणि आता जो नव्याने कंत्राटी कर्मचारी जो येतो त्याला 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. सर, आम्ही 20 वर्ष ते 15 वर्ष काम करतोय, आम्हालाही तेवढीच पगार आणि आलेला 1 महिना जो काम करतोय त्यालाही तेवढीच पगार. हा आमच्यावर अतिशय अन्याय होत आहे सर, तो कुठेतरी थांबवलेला पाहिजे. किती दिवसापासून आंदोलन करताय? सर, 25 तारखेपासून आमचा म्हणजे दिवाळीसारख्या सणात सुद्धा तुम्ही आंदोलन? आमची दिवाळी सर इथेहीच चाललेली आहे, तरी पण कोणी आम्हाला बघायला आलं नाही की ही लोक रस्त्यावर सण सोडून का आलेले आहेत. इथे बघाल तुम्ही काही माझ्या बहिणी मुलांना सुद्धा इथे लहान घेऊन आलेले आहेत, त्यांचेही हाल होत आहेत. पण सर, आता आम्ही मागे हटणार नाही आहे. आमच्या सगळ्या मागण्या सरकारने पूर्ण करायलाच हवे सर. आम्हाला समान वेतन द्यायला पाहिजे, आम्हाला कायम करून घ्यायला पाहिजे सर. आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आमच्यातले काही जण सर रिटायरमेंटला आलेत, त्यांच्या कुटुंबाला काय सर मिळणार आहे सांगा. 1-2 सहकारी तर आमच्या याच्यामध्ये निधन पण झालेलं आहे. त्यांचे कुटुंब आमच्या येतात की आम्ही आमचा नवरा इतकं दुर्धर TB सारख्या याच्यात काम करतो सर. आम्ही TBचा रुग्ण म्हणजे नॉर्मल माणसाला तुम्ही सांगा TB आहे तर त्याला कळताच क्षणी तो 10 फूट लांब जाऊन थांबेल, पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्याचे मनोबल वाढवून आमचे सहकारी त्याला गोळ्या घ्यायला प्रेरित करतात. समाजामध्ये TB हा रोग पसरण्याचं थांबवतात. इतकं मोलाचं काम करूनही आम्ही उपेक्षित का बरं? तर सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, एवढीच आमची विनंती. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. समायोजन करावं आणि त्यांना परमनंट करावं अशी एक मागणी आहे. गेल्या 25 ऑक्टोबरपासून सोलापूर शहर जिल्ह्यात देखील हा आंदोलन सुरू आहे. दिवाळीसारख्या सणामध्ये देखील या माता भगिनी अशा पद्धतीने उपोषणाला बसलेल्या आहेत. ताई, काय मागणी आहे तुमची? तुम्ही कुठं काम करताय, काय? नमस्कार, मी अर्चना शिंदे, जिजामाता UPSCला कार्यरत आहे. मला कोविडमध्ये माझी जॉईनिंग झाली. कोविड काळात वॅक्सिनेशनचं काम होतं, ट्रेसिंगचं काम होतं, तरी टार्गेटनुसार आम्ही कामही करायचे आणि प्लस कोविडच्या पेशंटला आम्ही क्वारंटाईनला पाठवायचं, त्यांच्या प्रत्यक्षात घरी जायच्या, त्यांच्या अडचणी समजून घेऊन लोक आम्हाला रिस्पॉन्स पण द्यायला तयार नसायचे, भांडायला पडायचे, तरी त्या काळात सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट केला. परत सेवा दिली त्यांना. वॅक्सिनेशनचं काम 8-10 तास आम्ही कंप्लीट केलं. त्याच्याबरोबर लहान मुलांचं वॅक्सिनेशन केलं, म्हणजे जे लहान मुलं असतात आणि गरोदर माता असतात त्यावेळेससुद्धा आम्ही त्या सेवा देऊन ही बाकीची कामंसुद्धा केली. तरीही सरकारला आमच्या कामाची काहीच किंमत राहिलेली नाही आहे. आमची एकच मागणी आहे सध्या तरी, समान काम आणि समान वेतन मिळालं पाहिजे. आता जर नवीन भरती होत असेल तर मग त्या नवीन भरतीच्यांना तुम्ही समान काम समान वेतन म्हणजे काम पगार वाढवून देतच आहे, मग बाकीच्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय? आम्ही असंच वर्षानुवर्ष किती वर्ष काम करायचं? आम्ही किती वेळ असंच 8-10 तास कंप्लीट करायचे आम्ही कामाचे टार्गेटनुसार आम्ही वागायचं, तरी आमची कुठल्याच बाबतीत आमची हे केली जात नाही आहे किंमत. एकच नारा कायम करा, अशा तुमच्या घोषणा आहेत. काय मागणी? एकच नारा कायम करा. हे बघा, कोविड काळामध्ये एक घरातून मी नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्र येथे लॅब टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे. मी सुवर्णा पाटील. हे बघा, कोविड काळामध्ये एकही व्यक्ती घराच्या बाहेर येत नव्हता. अशा काळामध्ये, अशा कोविडच्या ह्याच्या पिरियडमध्ये माझी तर मुलगी लहान 6 महिन्याची मुलगी होती, घरात वयस्कर सासूबाई होती. अशा अवस्थेमध्ये आम्ही ड्युटीवरती 100 कोविड पेशंटचे कोविड टेस्टिंग केलेली आहे. 100 एका दिवसात 100 टेस्ट. लहान मुलगी, माझी 6 महिन्याची मुलगी, घरात वयस्कर सासूबाई, हे सगळं सोडून आम्ही एवढं हे केले, म्हणजे लोकांसाठी एवढी सेवा केली आहे. त्याचं आम्हाला समान काम समान वेतन मिळायलाच पाहिजे. आम्हाला आमचा हक्क मिळायलाच पाहिजे. आम्हाला आमचा न्याय मिळायलाच पाहिजे. एकंदरीत जेव्हा संपूर्ण देशामध्ये कोरोनासारख्या महामारीचा संकट आला होता त्यावेळी आपलं घरदार, आपले लहान लेकरं, आपलं परिवार सोडून याच कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या देशाच्या संकटामध्ये मदत केलेली आहे. मात्र आता त्यांच्यावर कायम सेवेत करण्याची जी मागणी होत आहे, त्यांच्यावर जे मोठं मानधनवाढी संदर्भात जो संकट आलेला आहे त्या संदर्भात राज्य शासन कोणतीच दखल घेतली जात नाही अशी त्यांची खंत आहे. आणखीन काही कर्मचारी अधिकारी आहेत. सर, तुम्ही कुठं काम करताय, काय तुमची मागणी? नमस्कार सर, माझं नाव अनिल बगाडे. मी शहर विभागामध्ये गेली 23 वर्ष कार्यरत आहे. पर्यवेक्षक म्हणून, सुपरवायझर म्हणून मी काम करतो आहे. तर TBच्या ह्याच्यात जेव्हा आम्ही फिरत असतो, म्हणजे रिस्क घेऊन, एक तर रिस्क आहे क्षयरोग आजाराचे जे पेशंट आहेत त्यांच्या घरी जाणे, त्यांचं काउन्सिलिंग करणे. तरी त्या जवळजवळ 23 वर्षामध्ये मला फक्त आता 30,000 पगार झालेला आहे. तेच जर एखादा कायम कर्मचारी असेल तर एवढ्या जर वर्ष सर्व्हिस केली तर त्याला जवळजवळ 70-80पर्यंत पेमेंट जातं आहे. आणि आणखीन असं झालं, माझे काही कर्मचाऱ्यांचं निधन झालं तर शासनाकडनं काही त्यांना मदत मिळाली नाही किंवा काही कुठलाही भत्ता मिळाला नाही. तर मग एक प्रकारे अन्यायच आहे. जो परमनंट असतो किंवा त्याच्या अनुकंपा म्हणून त्याच्या खर्च जे आहेत मागचे
तर त्यांना कुणालाही काही म्हणजे मदत मिळाली नाही किंवा बाबा अनुकंपावून भरती जी असते ते परमनंट लोकांसाठी केली जाते, तर ती देखील इथं म्हणजे त्याची पण सोय शासनाने केलेली नाही. तुम्ही पाहू शकता की 30-30 वर्ष या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून TB सारख्या क्षेत्रामध्ये काम केलेले काही कर्मचारी अधिकारी आहेत. त्यांना देखील मानधन वाढीचा असेल किंवा कायम समायोजनचा विषय असेल तो झालेला नाही आहे. सर काय सांगाल, गेल्या 25 ऑक्टोबरपासून आपलं आंदोलन होतं? हां नमस्कार, माझं नाव शाकीर हकीम आहे, लॅब टेक्निशियन आहे मी. सर मला म्हणायचं असं आहे की आपल्या महाराष्ट्र शासनमध्ये जे सगळ्या 42,000 कर्मचारी NHM संघटनाचे सर्वच जिल्हा असेल नगरपालिका सगळे उपोषणाला चाललेले आहेत. आता सरकारने निर्णय दिला आहे 30% फक्त आम्ही दरवर्षी परमनंट करत जाऊ. पण आमचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत परमनंट होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन देण्यात यावं. कारण असं आहे की 10 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कायम करणार आहे. आता माझे जवळपास 10 वर्ष होत आले, पण अशा इथे कर्मचारी असे आहेत त्यांचं वय निघून चालले. आता त्यांनी 10 वर्ष वाईट पाहिली त्यांनी रिटायर होतील. असे सगळे आपले जे 15 वर्ष केलेले आहे. आणि इतर राज्यामध्ये दिल्ली असो किंवा हरियाणा असो पंजाब असो त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनाने राज्य कमी जरी असेल आर्थिक दृष्टी तरी पण त्यांना एका दिवसात विनाशर्त त्यांना परमनंट केलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रात असं का होत नाही हे आमच्या सरकारला सवाल आहे. माझं हेच म्हणणं. एकंदरीत राज्य सरकारला सवाल सोलापुरातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानमधील कंत्राटी आरोग्य कर्मचारी अधिकारी विचारत आहेत. 25 ऑक्टोबरपासून सोलापुरात त्यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं काम बंद आंदोलन आहे. त्याचा मोठा परिणाम आरोग्यावर होत आहे, आरोग्य विभागावर होत आहे. शासनानं यांच्या मागणीची तातडीने दखल घ्यावी व त्यांचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा अशी मागणी एकंदरीत या कर्मचारी अधिकाऱ्यांची एकंदरीत होताना दिसून येत आहे. झहूर साईसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. कुठल्या PSCला आहे आणि काय मागण्या आहेत? लहान बाळाला घेऊन बसले, सांगा ना. हॅलो, मी डॉक्टर पूनम पाटील RBSK मंद्रुप ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत आहे. तरी आमच्या NRHM अंतर्गत कार्यरत आहे. तरी आम्हाला समान काम समान वेतन ही आमची मागणी आहे. तसेच आम्हाला परमनंट करण्यात यावं. कारण किती वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले आम्ही कंत्राटी स्वरूपात काम करत आहोत. आणि त्यामुळे आमचं आता जर का आम्हाला आता काम बंद आंदोलन आहे, दवाखान्यात काय स्थिती आहे? आमच्या काम बंद आंदोलनामुळे पूर्ण भार म्हणजे आमच्यावरच असतो दवाखान्याचा. तर मग त्यामुळं त्यांची खूप गैरसोय होत आहे रुग्णांची. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तर आम्ही आता आंदोलन चालूच ठेवणार आहोत. आणि त्याकरिता आम्ही सगळं बंधू भगिनी इथं जमलेलो आहोत. आणि गेल्या महिन्याच्या 25 तारखेपासून आमचं आंदोलन चालूच आहे. आणि आम्ही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. धन्यवाद. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फॅशन. आमच्या इथे जेंट्स टी-शर्ट्स, ट्राउझर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, बिजापूर वे, सोलापूर. संपर्क 99 21 03 70 94.